धरा काढा हाताने ते तुमचे लाडू घेणार आहेत तुम्ही? नाही नाही नको बाजाला आता एवढ्यात ठेवले नको एवढ्यात होऊन जाईल माझं. तुमचं काय रे हात लागो वरात राहते वाटेल तेव्हा घ्या. पाणी दे ना मला. पाणी बसायच्या आधी तांब्या भरून घ्यायचं ना तुम्हाला पण आहे ना सगळं आयतं लागत आहे बरं का. तुला तांब्याभर पाणी द्यायचं जेव्हा येऊ राहिलं का आता? मान्य जेव्हा येत पण मग घ्यायचं कधीतरी. धरा पोटभर जेवण करा काही लागलं तर आवाज द्या. ते वासराला तेवढं पाणी पाच बरं. तिकडे चालले होते. बरं मी काय म्हणते मी त्यांना ठ्याचा ठेवले लागला तर घ्या जास्त खाऊ नका. कवाचं वाट पाहते माझं वासरू त्याला सावलीत नेऊन बांधावं लागल आता लय ऊन आले त्याच्यावर. सोनेदार पाणी पी चालू उठ. अरे उठून पी ना उठ ना उठ. पाणी नाही प्यायचं पाणी नाही प्यायचं तुला. आता तुला चोळीत बसायला टाईम नाही मला. पाणी पी उठ पटकन. काय लाड लावून ठेवले या माणसाने काय माहिती. याला ना पहिले ह्यांना नेऊन बांधायला लावते पाणी पी नाही तर नको पिऊ. कपडे वाळून गेले कवाचे. निरमाचं पाकिट आहे संपले. निरमा आणायला लावावं लागणार आहे यांना. काय हो काय जेवले पण? हा मग इतक्यात? मला वेळ कितीक लागतोय तुला माहिती आहे ना. खाल्लं वाचा वाचा? खाल्लं पोटभर जेवलो. धर तांबे घे. मी ना त्या विशाल का जाऊन येतो आता. ते विशाल का काय हो सातरा टाईप उठले का सुटले का त्या विशाल का? काय म्हणजे तू माझा दोस्त आहे तुला माहिती आहे ना. हा माहिती मला किती वेळा ऐकून दाखवणार आहे मग त्याच्याशीच लग्न करायचं ना. मग आता तुझ्या जवळच बसू काय दिवसभर. मलाच टाइम नाही तुम्हाला तर नाहीच नाही. घरचं काय भान? आई कुठे गेली? मला नाही माहिती. आणि का त्याच्याकडे काय काम आहे आता? बसतो थोडा वेळ परत येतो ना. अहो तरी कमट्याकड्याच्या काय मागे लागत आहे. ते तर नाहीच कामधंदे करीत. ते जर चांगलं आहे ना त्याला बिघडून सोडित ते पोरे. माझं काम आहे. आलो थोड्या वेळात मी. आता तुमचं थोड्या वेळ कधी होणारच नाही संध्याकाळपर्यंत. अर्धा तासात आलो. काय माणूस आहे ना. मी तर म्हणते ना या विश्लाला ना या विश्लाचं काहीतरी करावं लागणार आहे. म्हातारीला सांगते आता. इथं एक जवळ घर दिसतंय बरं का. नाही पण घर आहे म्हणल्यावर कोणी ना कोणी घरात असणारच आहे. तहान पण लय लागले. कसा माझा लय कोरडा झाला. पहिलं पाणी तर पिऊन घ्यावं. बाहेर तर कोण काय दिसेना झालंय. दरवाजा उघडा आहे. कोणतरी घरात असेल. कोण आहे का घरात? घरात कोण आहे का? कोण आहे? नमस्कार. नमस्कार. कोण पाहिजे? जरा पाणी मिळेल का? तहान लय लागली हो. बरोबर देते हा. हे घ्या. हा थंडगार पाणी हो. हा फ्रीजचा आहे ना. वा वा वा. अजून नाही बस बस बस. कुठले आहे तुम्ही? मी त्र्यंबकेश्वरवरून आलोय. त्र्यंबकेश्वरवरून? हो. इकडं कुठं? आम्ही रोज गावोगावीच फिरतो. गावोगावी फिरता म्हणजे? तुमचं नाव अर्चना आहे ना? हा माझं नाव अर्चना आहे. पण तुम्हाला कसं माहिती? तुम्ही या इकडे बसूया मस्तपैकी. तुमच्याशी बोलायचंय. माझ्याशी? हो. बरं बसा ना तुम्ही बसा. हा मी बसतो. माझी काय बोलायचं असं बरं आले मी. हा हा या या. बाईला नाव सांगितलं बाई लगेच फसली. काय चहा पाणी घेणार का बाबा? नाही नाही चहा पाणी नको. बसा बसा तुम्ही. तुम्ही त्र्यंबकवरून आले म्हणत्या. हो. अशी गावगावर फिरता मग? कसं आहे आम्ही लोक कल्याणासाठीच बाहेर फिरतो.
लोक कल्याणासाठी हो. म्हणजे आता तुमचं नाव मला सांगितलं होतं का तुम्ही? नाही. पण तुमचं नाव अर्चना आहे, मला कसं काय कळालं? हा तुम्हाला कसं कळलं म्हणा? एवढंच नाही, मग तुमचा जन्म श्रावण महिन्यात झाला, तो पण सोमवारी, अगो बाई हे तुम्हाला कसं काय माहिती? पहाटे पहाटे. हा ते खरंय, आहे ना? पण तुम्हाला कसं काय माहिती? कसं आहे, आम्ही तुमचं भविष्य सांगू शकतो, कुंडली काढू शकतो. भविष्य सांगू शकून बाई म्हणजे तुम्ही काय बाबा बिबाई काय चांगले? हा, बाबाच म्हणा. तुम्ही डायरेक्ट अशा आरून डायरेक्ट मी कसं आहे, तुमची कुंडलीच बनवू आपण. कुंडली बनली का तुम्ही? हा मग. बनवा ना मग. पण बाबा हा, तुम्हाला खरंच कसं काय कळालं? मी पाठी झाली होती. आम्हाला सर्व अभ्यास असतो. म्हणजे तुम्ही अभ्यास करून येले का? हा, कशाचा? हो, माणसांच्या भविष्याचा अभ्यास करतो आम्ही. म्हणजे माझं ना तुम्हाला प्रत्येकाचं भविष्य कळतं? हा, सर्वांचं. चांगलं सांगतरी आम्ही मग तुम्ही तर. हा मग. बाबा हा, हे तर तुम्हाला कोणी सांगितलं असं माझ्या बाबतीत गावात? म्हणजे बाई तुला माझं खोटंच वाटतंय ना? खोटं म्हणजे तसा विश्वास तर नाही माझा, पण मग तुझी जन्मतारीख सांग फक्त मला. का बरं? सांग तरी, तुझी कुंडली लगेच बनवतो मी. आता तुम्ही एवढं सांगितलं म्हणलं, तुम्हाला जन्मतारीख माहित पाहिजे. कसं आहे माहिती का, तारीख ही महत्वाची असते. 4-8 4-8 साल. घ्या ना पुढं. हा सांगा ना. 2000 घ्या ना. 2000. हं. बर. म्हणजे जन्मवेळ पहाटे 5:50 पहाटे 5:50 हां. बाई तुमच्या कुंडलीमध्ये आहे ना मंगळ आहे. मंगळ आहे का? हो. पण तो तर सगळ्याच्याच कुंडलीत राहतो ना. नाही, सगळ्याच्या कुंडलीमध्ये राहतो बरं का, पण तुम्हाला आहे ना मंगळ दोष आहे. मग मंगळ दोष असल्यावर त्याला काय होतं? बरं का बाई, तुम्ही म्हणताय सर्वांना मंगळ आहे, पण ज्याच्या राशीमध्ये मंगळ दोष असेल ना ते लय बेकार असतं. आज म्हणजे बघा, तुमचं लग्न करून दिलं तुमच्या आईबापाने, हा तुम्हाला नवरा आहे, घरात सासू आहे हा आणि तुम्ही, हा. 3च माणसं घरात आहे, हा. है की नाही? पण नवऱ्याला काम लागल म्हणतात. आजपर्यंत कधी काम लागलंय का? अहो लय प्रयत्न चालू आहे, पण काय मानावर धडाचा नाही. तसं म्हणू नका, मग त्यांना काम लागणारच नाही. का बरं? जोपर्यंत हा दोष मिटत नाही ना तोपर्यंत तुमच्या नवऱ्याला काम लागणार नाही. आता ग बाई, आता तो दोष कसा काढायचा मग? बरं का बाई, ही तुमची कुंडली बनवली का नाही, ह्याची आहे ना तुम्हाला 151 रुपये दक्षिणा द्यावी लागेल. फक्त हां, फक्त 151 रुपये देते मी, पण मला तेवढं सांगा ना, दोष काढायला काय करावं लागेल? नाही, ते दोष जर काढायचा असेल ना तर त्याचा वेगळा खर्च तुम्हाला करावा लागेल. वेगळा खर्च? हो मग. त्याची किती दक्षिणा असेल मग? कसं आहे, त्याची दक्षिणा भरपूर आहे. भरपूर? हां, पण त्याच्या अगोदर आहे ना तुम्हाला एक मी सांगतो. काय? तुमचा हात दाखवा बरं, असं 1 मिनिट. हात दाखवा की, काही करत नाही तुम्हाला. डावा का उजवा? उजवा. बरं का भाई, तुमचा नवरा तुमच्यावर जास्त प्रेम करतो, जीवापाड. ते तर करते हो. आणि लग्न झाल्यापासून म्हणजे जवळजवळ वर्ष झालं तुमच्या नवरा बायकोचं कधी भांडण झालं नाही. नाही, ते मात्र कधीच नाही होत. बरोबर आहे. पण अजून एक महत्वाची गोष्ट, हा. तुमची भांडण होत नाही, पण जी तुझी सासू आहे ना हा ती भांडणं लावती. हा ते खरं आहे मात्र. आहे का नाही? नुसती सकाळी उठली का नुसती किटकिट चालूच राहते. आणि ह्या किटकिटीमुळे आहे ना तुझा नवरा जो घरातनं बाहेर जातो तो लवकर घरी येत नाही. नाही ना, त्यांचा एक मित्र आहे, त्याचा काहीतरी बंदोबस्त करा. बरं का ताई, सगळा बंदोबस्त होईल, पण त्यासाठी आहे ना पहिला हा दोष काढावा लागेल. दोष पण मग तो काढायचा कसा? हे बघा बाई, ही तुमची कुंडली आहे का नाही, तर इथं बघा तो मंगळ दोष आहे. अयो 5व्या घरात? 5व्या घरात आहे का? हाय हाय. म्हणून हा दोष पहिला काढावा लागेल.
आणि बरं का इथं मला असं दिसतंय की 30 दिवसाच्या आत, इकडं लक्ष द्या बरं का बाई, हा बोला ना. 30 दिवसाच्या आत तुमचा नवरा, आता बोलू नये पण कसं इथं दिसतंय म्हणून मला बोलणं भाग पडतंय बरं का. मला काय दिसेना, तुम्हाला दिसेन 30 दिवसात काय पण. तुमचा नवऱ्याचा आहे ना हा. अपघाती मृत्यू होऊ शकतो. बाई काय हो. अपघाती मृत्यू? अहो असं नका बोलू, काही पण चांगलं बोला ना. असं काय बोलता तुम्ही? आता इथं तसं दोषच दिसतोय तर मी तरी काय करणार. मग काही पण करा, तो दोष काढून टाका. महिन्यावर काही झालं नाही पाहिजे. एकुलते एक नवरा आहे मला. नाही तुमचं म्हणणं सगळं एकदम व्यवस्थित आहे, खरं आहे. पण बरं का बाई, ती शांती करावी लागेल आता. नेमकी शांती कोणती आहे? हो तुमची मंगळ शांती करावी लागेल. मंगळ शांती? हां आणि ती कुठं करायची आता? ती आहे ना उज्जैनला करावी लागेल. उज्जैनला? हां. अहो, एवढ्या लांब आम्हाला मानावरा येईल का तरी? नाही नाही तुम्ही येऊ नका, मग तुम्हाला यायची काही गरज नाही. तिथं आम्ही आहे ना, आम्ही सर्व शांती करून घेऊ तिथं. आम्ही दोघंच नसल्या मग तुम्ही शांती कोणाची करणार? आम्ही शांती आहे ना तुझ्या नावानेच तिथं शांती करणार. मा नावानी? हां म्हणजे तुझा मंगळ दोष निघून जाईल. निदान खर्च किती येणं त्याला? त्याला खर्च काही एवढा जास्त नाही येणार, 51,000 फक्त. किती? 51,000. किती? 51,000. 50 आणि एक ना? हो. अयो अहो मी लवकर 2,000 मला पाहायला भेटत नाही. 51,000 बाई. तुम्हाला तुमच्या नवऱ्याचा जीव प्यारी आहे का पैसा प्यारी आहे? नाही नाही, पैसा नाही मला महत्वाचा, नवराच महत्वाचा आहे. नवऱ्याकडे सगळं काही आहे, माझ्याकडे काय आहे? हा मग हो पण मग ते लय झाले ना हो. 51,000 मला लवकर 2,000 मानावर दाखवत नाही घरात, आणि तुम्ही 51,000 म्हणून राहिले. ओ काहीतरी मार्ग काढा ना, एवढे पैसे नाही. एवढे पैसे नाही. आम्ही लय गरीब आहे हो, लय गरीब आहे. आता जन्मतारखेच्या नुसार तुमचं वय 23 आहे आणि शांतीची वेळ निघून गेलेली. 13 वर्षाच्या आतच शांती करावी लागते. माझा दुसरा काही उपाय नाही का हो? नाही उपाय आहे बरं का. आहे ना, मग सांगा ना काय तो लवकर. तुम्हाला जर हा शांतीचा खर्च परवडत नाही ना, मग आपल्याकडे दुसरा सुद्धा उपाय आहे. आहे? हो. मग सांगा ना लवकर काय तो. कसं आहे माहिती आहे का, हा. हे अंगठ्या आहेत आमच्याकडं. अंगठ्या? हो. हो का, ही अंगठी बघितली का? हा कासाची. हा कासवाची आहे, पण याच्यामध्ये खडा आहे. हा खडा कोणता आहे माहिती आहे? नाही. पुष्कराचा खडा आहे. पुष्कराचा खडा? हा. ही जी आहे ना महापूजा केलेली, होम हवन वगैरे करावं लागतं. हिची? हा तेव्हा ही सिद्ध होती. पण मी अंगठी कितीची असन? ही फक्त 41,000ची. फक्त? फक्त 41,000. फक्त? हा. अहो बाबा, माझ्या नवऱ्याने कधी मला 2,000 नाही दाखवले, तुम्ही एवढे सांगू राहिले 41,000. बाबा हा अहो 41,000 रुपये लय होत्या ती. लय होत्यात. मग ठीक आहे बाई, तुम्ही कशाला काळजी करता, आपल्याकडे अजून आहेत. आहे का? हा ही बघा नीलम अंगठी. ही का? हा पाहू का मी? हा पा, नीलम अंगठी का? याच्यामध्ये नीलम खडा आहे. याच्यात का? हा म्हणजे हा खडा. खडा. आणि ही कितीची? ही काही जास्त नाही, मग फक्त 31,000ची. फक्त का? फक्त 31,000. बरे लय होत्या होते. हे पण लय झाले. काळजी करू नका, आपल्याकडे अजून आहे. तुम्ही कशाला काळजी करताय? मग तुम्ही संग घेऊनच ठेवता का? हा मग सोबतच ठेवावं लागतं ना. हे बघा बाई, ही माणिक अंगठी, माणिकचा खडा आहे याच्यात. अच्छा, माणिक रत्न नाही. हा. मग काय म्हणून हा खरा आहे? काय म्हणून खडा आहे? नाही नाही, खरा खरा. खरा? हा. बाई हा खडा साधा सुद्धा नाही. मग ही जर अंगठी तुम्ही तुमच्या बोटामध्ये घातली, हा. तुमचा सर्व दोष निघून जाईल. माझा का? हा तुमचा नवऱ्याचा. आणि एवढंच नाही, तुमची सासू सुद्धा आहे ना तुमच्याबरोबर चांगली राहील, आईसारखी माया लावल तुला. हा का? मग ते जर झालं तर लयच माझं घरच लय भरभराटीच होईल. ही कितीची? ही फक्त 11,000ची. फक्त? फक्त 11,000ची.
चांगली. काय झालं? काही झालं नाही. हां, लय वाट्या होते. याच्या सुद्धा लय होतात का? हा. बरं जाऊ द्या. आता एक शेवटची अंगठी आहे माझ्याकडं. आहे का? हां, ती शेवटची अंगठी तरी तुम्हाला घ्यावीच लागेल आता. हे बघा, हा मोती. हा. मोती. कशी आहे अंगठी? बघू ना. हा बघा बघा. आणि शिवाय ही आहे ना चांदीमध्ये बनवलेली आहे. ही पण सिद्ध करेल का? हा मग सर्व वस्तू आम्ही सिद्ध केलेल्याच आणतो. बाबा हा, पण हे काय का तुमच्या काय पुरावा का हे तेच म्हणून? पुरावा आहे का? हा. हो बाई, आम्ही पुराव्याशिवाय कधी फिरत नाही. आणि ही अंगठीच आहे ना, आमच्याकडे लायसन्स सुद्धा आहे. लायसन? हा मग लायसन कुठं ठेवलं? हा, इकडं आहे. हे बघा, हे लायसन. याच्यावर माझा पत्ता सुद्धा आहे, माझा फोटो सुद्धा आहे. बघा इथं फोटो आहे का? हा. कुठं राहते तुम्ही? त्र्यंबकला कुठे राहते हे? वाचा की आता, तुम्हाला पत्ता दिलाय ना वाचायला. काय पाचसाळी टेलिफोन एक्सचेंज असं काहीतरी आहे. हा त्र्यंबकला येत राहता का तुम्ही हा, पाचसाळीमध्ये? तिथंच राहतो. आणि शिवाय माझा मोबाईल नंबर सुद्धा आहे बघा इथं. हा. हाय हाय आहे का? हाय हाय. पण मग हिला किती दिवस घालायचं? हे का नाही बाई, तुम्ही एकदा बोटामध्ये घातली, हा. 6 महिन्यानंतर गुरुपौर्णिमा येईल. हा. ती गुरुपौर्णिमा आली, तू घरामध्ये मस्तपैकी स्वच्छ आंघोळ वगैरे करायची. हा, ही अंगठी घ्यायची आणि नदीला अर्पण करायची. म्हणजे अंगठी घ्यायची नदी सोडून यायची? हा, 6 महिन्यानंतर त्याच्याने मा दोष जाईल का? सर्व. आणि 30 दिवसात मानवाचा मृत्यू होणार तर अपघातात तो नाही होणार ना? अजिबात होणार नाही, त्याचा मृत्यू टळलाच समजायचं. बरं का ताई, ही अंगठी आहे ना, तू एकदा बोटामध्ये घातलीस की तुझ्या नवऱ्याला चांगली मोठी नोकरी लागल, ती पण 6 महिन्याच्या आतच. मोठी? हा, 6 आकडी पगार राहील त्याला. 6 आकडे पगार? हा म्हणजे लाखोनी? हा मग अयो, खरं का पण? खरंच सांगतोय मी कशाला खोटं बोलू. आणि एवढंच नाही, तुझा इथं मोठा बंगला होईल. गावामध्ये असा बंगला कोणाचा नसेल, असा बंगला इथं होईल. बाई ग. बरे बरे, मग ही घेते मी, ही अंगठीने घेते मी. बाबा थोडे कमी केले असते ना. बाई फिक्स रेट आहे. आणि तुला जर परवडत नसेल ना तर दे इकडं अंगठी, माझा मी जातो. आणि मी कधी खोटा व्यवहार करत नाही. हे बघ, तुझ्याच गावामध्ये सगळ्या अंगठ्या विकलेल्या आहेत, तर तूच वाच. तुला तुझ्या गावातल्या माणसांचे तरी नावं माहिती असतीलच ना. म्हणजे तुम्ही गावात पण जाऊन आले का? हा वाच ना, हे बघ ना. बाई एवढ्या लोकांनी घेतल्या? हा मग तुला तरी ती 5,000ची तुझ्या नशिबात भेटली. कायकांनी तर 1-1 लाखाच्या अंगठ्या घेतल्यात. बाबो एवढा पैसा बरं राहतो लोकांक. हा मग बरं बरं, तुम्ही इकडेच बसा, मी पैसे घेऊन येते. आणि हिला कधी घालायचं? हिला आहे ना, तू संध्याकाळी आहे ना देवपूजा वगैरे कर आणि अंगठी बोटात घाल. हा का? हा ते देवारात ठेवू का आता? हा, तोपर्यंत देवारात ठेवायची. पण मानावरात फरक पडेल ना? बाई 101% फरक पडेल. आणि असं समजू नको मी परत 6 महिन्याने तुझ्या पैसे येईन. तुम्ही याशाल का मग? हा मग मग मी आधीच लगेच. हा बसा बसा, आली. एवढी बडबड केली, आताशी कुठं तरी 5,000चं काम झालं. पैसे आणा गेली बाई. धरा बाबा. 5,000 आता आहे ना? वर 100 रुपये एक्स्ट्रा दिले. बरं बरं, विश्वास आहे माझा तुझ्यावर. हा बाबा, मी काय म्हणते, हा, फरक पडेल ना पण? फरक म्हणजे बाई बोलता बोलता विसरून गेलो. काय? मी येईपर्यंत आहे ना तुझ्या घरात पाळणा सुद्धा हलेल. पाळणा? कोणाचा? घरामध्ये एक बाळ जन्माला येईल. बरं बाई, येतो मी आता. हा. पण इकडं कोण पुढं राहतं का? पुढे हा राहते ना. कोण राहतं? एक ना सुमन आई राहते. सुमन आई? हा, म्हातारीची. तिच्या घरी कोण कोण असतं? कोण नाही, बिचारी एकटीच राहते. का बरं? पोरगा हाय हां, पण ते बाहेर गावी शिकायला आहे. आणि मग त्यांचा नवरा नाही हो. नाही आहे का? हा. ते बी पोरा पाहिजे लय हिंडलं इकडे तिकडं. नाही, पण घरचं चांगलं असेल त्यांच्या. हा, घरदार चांगलं आहे तसं. त्यांच्या मुलाचं लग्न वगैरे झालंय का? काच लग्न, त्याला पोरच द्याय ना कोणी. पोर देत एवढं नाही? शिकलंय किती शिकलंय? त्याच्याने ग्रॅज्युएशन व्हायले. हा, हा.
लय पोरवाले येऊन गेले मग पण त्याचं लग्न जमत नाही. असं आहे का? हा मग तो बाहेर कामाला आहे का? काय माहिती शिकायला म्हणते मग आता काम आलंय का काय आलंय काय माहिती कोण गेले विचारायला. बरं काय चहा वगैरे घेणार का तुम्ही? नाही चहा वगैरे काय नको, म्हणजे एकंदरानं त्यांच्या घरची परिस्थिती चांगली आहे म्हणायचं. हा मग म्हातारी काय सोनं नाणं लय घालून हिंडत ती लय सोनं आहे तिच्याकडं. हा हा अरे वा, पण कधी कोणा रुपड्यात येत नाही. म्हणजे कंजूस पण आहे म्हणायचं. हा असं द्या, कसं आहे माहिती आहे का, प्रत्येकाचा स्वभाव वेगळाच असतो. हा ते तर आहेच चालायचं परिस्थितीनुसार. बरं येतो बरं का मी आता. हा पण तुम्ही 6 महिने नक्की येणार आहे ना? हा मी नक्की येणार आहे, काळजी करू नको. बरं पण मा होईल ना तेवढं? तू कशाला काळजी करते? मानावर काय वाहणार नाही ना? अजिबात नाही. तू फक्त संध्याकाळी देवपूजा कर आणि त्याच्यानंतर तुझ्या बोटामध्ये ती अंगठी धारण कर. हा 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 चालेल मग. येऊ का? हा या. हा. आठवण या बरं का पण. ग बरं झालं हा माणूस ना देवासारखा धावून आलाय, नाहीतर एका महिन्यात पण विधवा होऊन गेले असते. त्याने जर मा कुंडली पाहिली नसती तर आज मला काही कळलंच नसतं मा कुंडली दोष म्हणून. पहिले ना देवावर ती अंगठी ठेवी ते पाण्यामध्ये बुडली. काय लोक राहत्या, थोडा सुद्धा विश्वास राहत नाही कोणा. आता घरी आलोय, हातपाय तरी धुवून घेतो. ही नळी अजूनही बाहेरच ठेवली. काय बाई आहे, काय वागती. अर्चना, अर्चना हा इकडे. काय हो? ती नळी अशी तुला समजत नाही का घरामध्ये ठेवायची? मग पाणीच येईल नाही अजून. आलं होतं पण भरायचं बाकी. ते घरामधून कपाटामध्ये 5,500 रुपये ठेवले, तेवढे आण बरं पटक्यान. आण ना लवकर. तुम्हाला कशाला पाहिजे? हे विशालला द्यायची मला. आलाच का परत विसल्या? तुला त्याचं काही दुःख नाही ग? लय दुःख नाही मला त्याचं, एवढं दुःख नाही ना का मी सांगू नाही शकत. तो माझ्या जीवा भावाचा दोस्त आहे, लहानपणाचा दोस्त आहे. तो माझ्यासाठी जीव सुद्धा देईल असा माणूस आहे तो. हा ना, मग त्याच्याशीच लग्न करायचं ना. त्याला म्हणायचं ना चल मला संसार करायला. लय बडबड नको करू. कपाटात 5,500 रुपये ठेवले, तेवढे आण पटकन. वय वय लवकर. मी तर आणू पुढं. ऐका ना, हा मला ना तुम्हाला काही सांगायचंय. काय? तुम्ही ना 1 महिन्यात मरणार होती. मी? हो. आणि तुला कोणी सांगितलं? मला कोणी का सांगा ना, पण तुम्हाला माहिती आहे का तुमच्या जीवाच्यासाठी ना मी ना हा तुम्हाला दाखवते. यायचं काय डोकं बिकं फिरलं काय ना, मारणार होतो म्हणे. आता मला काय दाखविते काय माहिती. जरा ही अंगठी. आणि या अंगठीचं काय आता? अहो सिद्ध केलेली अंगठी ती 5,100 रुपयाची आहे. ही अंगठी हा हातात घाला तुम्ही, मरणार नाही. घाला तुम्ही हातामध्ये. ती काय बोटात जायची का आता? माय बोट मोठे मोठे या बाय. अहो ह्या बोटात घाला. बरं ते जाऊ दे, मर दे. तुला कोण दिली अंगठी? कोणी दिली? हा? अहो तो माणूस जर देव माणसासारखा धावून आला नसा ना तर मी ना लवकर विधवा झाले असते. काय बोलती नेमकी, मला नीट सांग जरा काय ते. अहो आपल्या घरी नीट बाबा आला तर तुम्ही गेल्यावरती. अहो तू जेव्हा आला ना, हा आल्याला त्यांनी मला नाव सांगितलं. मी तर सांगितलंही नव्हतं. त्यांनी सगळं खरं खरं सांगितलं. आपल्या घरात काय होतं काय नव्हतं, आपलं लग्न कसं झालं, सासूबाईचं माझं भांडण कसं होतं, सगळं. तुम्ही कामाला का बरं जाती नाही? मग त्या बाबांनी दिली का ही अंगठी? हा त्याच्यामध्ये कुंडली फ्री दिली माझीवाली. म्हणजे कुंडली काढली का? हा कुंडली म्हणजे पैसे दिले काय तो? हा मग मी तुमचेच पैसे दिले ना त्याला. किती दिले? 5,100 रुपये. तो डोकं बिकं फिरलं का ग? मी काय केलं? उलट तुमचा जीव वाचला आणि डोकं बिकं काय फिरलं का? म्हणजे मी काय केलं का मी चुकीची? अरे दिवसभर त्या गाई चरायला न्यायच्या, त्याला चारा आणायचा, त्याचं दूध काढायचं, डेअरीत नेऊन घालायचं. दर हप्त्याला त्याचा पगार होतो, त्या पगाराचे ते पैसे होते दुधाचे. आता मी जे पण केलं तुमच्यासाठीच केलं ना, मी थोडी दुसऱ्यासाठी केलं. मला एक फोन करायचा, तुला तेवढी अक्कल नाही का? तो त्याने तर सांगितलं एका महिन्यात तुम्ही मरणार आहे म्हणून. म्हणजे तो काय देव बिव होता काय? देवासारखाच धावून आला असं समजा. तो जर आला नसता तर तुम्ही एका महिन्यात टपकले असे काही कळत का तुम्हाला? तुला हे उद्योग कोणी सांगितले करायला पण?
हा जर आईला कळालं तुझा पक्का घाणा घालील ना ती. तुला तुम्ही कसं सांगणार कळत आहे का? नाही तुम्ही सांगणार आहे का? काय बोलते. मग आता तिने विचारलं पगाराचे पैसे कुठे मग आता मी तिला काय सांगायचं मग विचारल्यावर. मी काय म्हणते, हा आता असं बी तुम्ही ते पैसे कोणाला द्यायला चालले होते? मला त्या विषयाला द्यायचे होते. विसल्या विसल्या विसल्या. मग आता म्हातारीला ते सांगा का विसल्याला दिले म्हणून? असं बी तर सांगणारच होते ना. बरं मला एक सांग, तू बाबा किती किती वेळ झाला बाबाला जाऊन? त्यांना जाऊन का तरी लई त्याला 10-15 मिनिटं होत आली. कुठे नाही येसो म्हणायच्या घरी जायले. इकडे जायले का? हा पण मग म्हातारीला सांगू नका बरं का. बरं जाय तू घरामध्ये वय. तुम्ही चिडले नाही माझ्यावर तुझ्यावर काय चिडायचं. म्हणजे? जाय तू घरामध्ये आता. घरात जाय. पाहतो मा आता कोणाक तरी. जाय तू. बाबाचा तर लगेच गुण दिसायला लागलाय. लवकर या मग. हा आईला बायकोला काही काम नाही. एक फोन तर करायचा ना. कोणी येईल आणि कोणी येड्यात काढेल याला. डोकं दुखून राहिले बाई नुसतं. लोकांचं पाहिलं ना जीव नुसतं जोरायचं काम झालंय असं. लोकांचं काय बाई बोलाचं आणि फुलाचं वळून जातं. बोलता बोलता लोकांचे जुळून जात्या आणि आपण एवढं येंडू येंडू काटाळा आलाय पाका. तर त्यांना किती बी आपण गोडे सवारा त्यांच्यावाले तरी लोक बी ना आजकाल खऱ्याचे नाही राहिले, सगळे खोट्याच्या दारी झाले. बाई त्या ताराबाईच्या घरी गेले, काय बारी सून भेटली बाई. कुठं पाहायला सुद्धा गेली नाही. तिच्या गर्भ असल्या पाहुणे आले ना आपण एवढं हिंडून हिंडून तरी लोकांना गरिबाच्या ह्याला लय बोटं घाले. ते मोठ्याचं झाकून जाते सारं. एवढं शिक्षण शिकूनही बी काही उपयोग नाही. लोकांच्या नांगरगाठ्या पोरायला बाई बोलता चालतं मागणी येते. कांदे सगळे सडले तो नाही काय उपयोग नाही. यादीच्या कांद्यानं तवाच खराब होते. होतो ना लई मोठी काळजी. एकदाच होऊन गेलं ना. नमस्कार. कोण आहे रे भाऊ? मी कुंडली बनवतो, भविष्य बघतो. भविष्य? हो. सर रानावा नाही ना भविष्य पाहते का तुम्ही? मी त्र्यंबकेश्वरला राहतो. मग तिरमक्षवरून इकडे खेड्यापाड्याला आलाय का पाहायला? हो, लोकांच्या जनकल्याणासाठी आम्ही गावोगाव फिरतो. बरं आहे मग, चांगलं आहे. मग काय तुमची पण लई मोठी अडचण आहे नाही का? म्हणजे तुमचं नाव सुमनबाई ना? तुम्हाला कसं काय माहिती? हो, आम्ही माणसांचा चेहरा जरी बघितला ना तर बरंच काही सांगू शकतो. बसू का मी इथं? बसा ना. तुम्ही नुसते म्हणले तिरमक्षवरचे, पण नाव गाव नाही सांगितलं काही. माझं नाव आहे ना गंगाराम बाबा. कुठं राहत आहे तुम्ही? त्र्यंबकेश्वरला. तिरमक्षवरला मी माय भाषे आहे तिकडं. मी आहे ना त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी आहे ना त्याच्या पायथ्याशी राहतो, पाचाळीला. मग त्याच्या खालीच गंगाळ तळ आहे, तिकडंच माय भाषे राहते. कसं आहे, आम्ही काही एका ठिकाणी तिथं जास्त थांबतो का? जनकल्याणासाठी आम्हाला रोज बाहेर फिरावंच लागतं. तरी पण मग मा भाषेला तिरमक्षवर मधलं खडा ना खडा माहिती ना. आता मी बी ना महिना महिना राहते तिकडं. अख्खा तिरमक्षवर हिंडते मी. मग तुम्ही कधी पाचाळीत आला नसाल? मग सगळं माहिती आहे मला. बाबा तुम्ही चेहरा पाहून सांगा त्या. एवढं तुमचा एवढा अभ्यास आहे, मग माझं नेमकं काय काय ते नीट सांगा ना. हे बघा मावशी, तुम्हाला एक मुलगा आहे. हा तुम्ही त्याच्यासाठी भरपूर स्थळं बघितली बघितलंय ना. आहे का नाही? पण त्याचं काही लग्नच जमत नाही. नाही बरोबर आहे का चुकीचं आहे? चुकीचं नाही, बरोबर आहे. त्यासाठी आहे ना, आता आम्हाला महत्त्वाचं बघा जन्मतारीख लागते. त्याची जन्मतारीख तुम्हाला माहिती आहे का? पोराला एवढे थळं पाहिले ना, जुळूच नाही राहिलं. त्याच्यामुळे ना माझं डोकंच चाला नाही. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही मला त्याची जन्मतारीख सांगा, मी त्याची लगेच कुंडली बनवतो. तुम्ही म्हणत्या कुंडली काढायची, मग पैसे घेताय काय काय? हां, किती? 150 रुपये फक्त. लेवात आहे व. हो, तुम्हाला तुमच्या घरी येऊन आम्ही जन्मकुंडली काढून देणार आहे. 150 रुपये म्हणजे काहीच नाही. तर द्या काढून. बरं बरं, देतो मी तुम्हाला जन्मकुंडली काढून. पण पहिले आहे ना त्याची जन्मतारीख मला सांगा ना. तो
5/5/85 आहे. 5/5/1985. बरं मावशी, पोराची जन्मवेळ काय? 10 वाजता. सकाळी? सकाळी 10 वाजता. ठीक आहे. ज्या हाताला असं आलं ना बाबा तर मी तुमचं साखरेनं तोंड भरेन. मावशी, तर तुमच्या मुलाची जन्मकुंडली तर आपण बनवली. हा. त्याच्या कुंडलीमध्ये राहूचा दोष आहे. मग आता त्याचं काय करायचं? आणि शिवाय आपल्याला त्याला काय करावं लागेल माहिती आहे का? काल सर्प आहे ना, त्याची शांती करावी लागेल. काळ सर्प शांती म्हणल्यावर ती कुठं करायची? खर्च किती? ती काल सर्प शांती आहे ना, हा. ती उज्जैनला करायची. मग आता मी तिकडे यायचं का? नाही नाही, तुम्ही येऊ नका. मग कसं आहे, त्याच्या नावावर आहे ना, आम्ही तिथं शांती करू. पण आम्हाला कशी कळायची तुम्ही करशाल म्हणून? बरं का मावशी, तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. शेवटी हा दोष जर काढायचा असेल ना, तर तुम्हाला विश्वास ठेवला पाहिजे मावशी. आज माणसं अशी आहेत बघा, जी खोटं आहे ना त्याच्यावर लगेच विश्वास ठेवतात. हा, जी खऱ्यानं वागतंय त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. खऱ्याचा आणि खोट्याचा काही विषय नाही. पण बाबा तुम्हाला सांग का, मला इंडू ना लय कटाळा आलाय. आता मला खऱ्याने कोणावर विश्वास नाही राहील. पण आता तुम्ही लय पटू सांगितलंय, तर मग मला याच्यातला त्याला खर्च किती येईल? काही खर्च जास्त येणार नाही बघा. तरी पण मग ह्याला आहे ना 31,000 रुपये खर्च येईल. 31,000 रुपये? हो. असं काय काय लागणार आहे त्याला? हो, तिथं आता होम हवन करायला लागेल, पूजा पाठ करावी लागेल. मग जरी लागला म्हणू का 31,000 का? आता त्या वस्तू आहेत पूजेसाठी, वस्तू काय सोप्या नसतात. मग त्या वस्तू आम्ही घेऊन दिल्या तर नाही चालायच्या का? त्या तुम्हाला मिळतील का मावशी? आज ते नरक्या धूप आणायला लागतो, चंदन धूप आणायला लागतो. ते म्हणलं तर हाय बाई, पण मग आता तुम्ही म्हणता उज्जैनला करायची. हा मग. पण मग आता त्याच्यातून काही असं आलं तर बरं आहे, नाही तर हायवय जाय दैवय जाय. मावशी तुम्ही काळजी करू नका, यश 100% येणार. शांती केल्यानंतर किती दिवसात फरक पडेल? बरं का मावशी, शांती केली की 10 दिवसात फरक पडेल. तुमच्या मुलाला आहे ना चालून मुलगी येईल. आणि नाही पडला मग नाही चालून आली मग? हो मावशी, मी सांगतो ना तुम्हाला, 10 दिवसात घरीच येईल तुमच्या स्थळ चालत. सगळं खरं आहे, पण मग नाहीच आले तर तुम्हाला कुठं पाहायचं? म्हणजे तुम्हाला माझा विश्वास नाही? बरं जाऊ द्या मावशी, एक काम करा. मी लय ठेवलाय बाबा. नाही, एक काम करा की, हो का, तुमच्याच गावातले बरेच जण आहेत ती माणसं बघा. ते राहत आहे त्याच्याबद्दल नाही मला म्हणायचं. मी काय कोणाचा तपास करायला जात नाही बाबा, माझ्या पुरता मी करीते. आता ते कसे, ते पैशावाले लोक आहे, ते फिरणारे आहे, कोण कुठं त्यांना सगळी माहिती राहते. मला काय माहिती नाही राहत आणि मी कोणाकडे जातही पण नाही. कारण माझं पोर आहे तिकडं कामाला, शिक्षण होऊन त्याचं DA झालंय आणि शिक्षण होऊन ते कामाला आहे तिकडं मुंबईला. पण मग आता घरी बसून काय करायचं दोघांना, म्हणून करताना मग माझं काम चालू राहते. कशाला कोणाच्या घरी दारी जायचं? तुम्हाला खर्च लय वाटतोय बरं का, पण मी काय सांगतो ऐका. तुमच्या गावात बरेच जणांनी ना मला कॅश दिली. ज्यांच्याकडे कॅश नाही त्यांनी मला ऑनलाईन पैसे पाठवलेत. आणि बरेच अशा त्यांच्या शांती, हां ते शांती वगैरे करायच्याच आहेत आम्हाला. एवढंच नाही, तुम्हाला हा खर्च जास्त वाटतोय ना, मग माझ्याकडं अंगठ्यासुद्धा आहेत. त्या अंगठ्या होतंय का? हां मग अंगठ्या पण होतं ना, कशाला काळजी करता तुम्ही? तुम्हाला अंगठ्या पण दाखवतो मी. हो का, ही माणिक अंगठी, पण तुम्हाला तुमच्या मुलाच्या हातामध्ये घालायला द्यायची. ही अंगठी त्याने एकदा बोटामध्ये घातली की त्याचा राहू दोष निघून जाईल. ही केवढ्याला बसती? ही फक्त 21,000ची आहे बघा. किती दिवस घालायची मग? हे बघा, आता तुमचा मुलगा बाहेर आहे ना, त्याला 2 दिवसात बोलवून घ्या. तोपर्यंत हे दुधामध्ये ठेवायची आणि देवावर ठेवायची. मुलगा तुमचा आला बरं का, दुधात किती वेळ ठेवायची? तुमचा मुलगा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत. मुलगा आला की मग ती दुधात अंगठी काढायची, स्वच्छ धुवायची, फडक्यानं धुवून काढायची, अगरबत्ती ओवळायची आणि ती बोटामध्ये त्याच्या घालायची. लगेच 10 दिवसात फरक. पण तिची किंमत लय सांगितली ना तुम्ही. लय किंमत आहे वाटली का तुम्हाला? मग
मग हे बघा, ही नीलम अंगठी, ही घातल्यावर काय होईल? त्याचा तो दोष आहे ना, राहू दोष, तो निघून जाईल. यांनी हा, आणि त्याचं मस्तपैकी लग्न जमल. हो एवढंच नाही, तुम्हाला सुनबाई आहे ना, दुपटी भेटल. पण तुम्ही किंमत एकच सांगितली ना सगळ्याची. फिक्स रेट आहे हो. असं कसं काय होईल? फिक्स आहे. थोडीफार कमी जास्ती पाहिजेच. ही नाही पटत का तुम्हाला? मग आता तुम्ही दोन्हीची 21,000 किंमत सांगितली. ही पण तिसरी आहे बरं का. हिचे सुद्धा 21,000 आहेत, 1 रुपया कमी नाही. बा आता मी आहे एकटी, हा, माझ्याजवळ एवढे पैसे नाही द्यायला. माझा मुलगा आहे बाहेर. आता तुम्ही म्हणत्या आमक्यानं घेतली तमक्यानं घेतली, यानं एवढे पैसे दिले त्यानं तेवढे पैसे दिले. आता माझी काय पाठ मला दिसत नाही. तेव्हा ही अंगठी घ्यायला मला तेवढे पैसे पाहिजे ना जवळ द्यायला. तुम्ही पैशाचा विचार करताय. अहो पण बाबा पाहिजे ना म्हणून विचाराचा काय प्रश्न आलाय? काय आपल्याला झाड याल काय ते पडायचे काय बादा बादा मग तुम्हाला द्यायचे? हो मावशी, तुम्ही म्हणताय झाड हलवायचं आणि पैसे पडणार आहेत का? आता माझ्या पैसे कमावता नाही ना कोणी. आता एक सांगू का तुम्हाला, हा तुम्ही पैशाचा विचार केला आणि तो पण 21,000चा. बरं का, तुमच्या मुलाचा तुम्ही विचार नाही केला. माझ्या मुलाचा करी राहिलंच आहे म्या, त्याच्याबद्दलचा नाही प्रश्न. पण मी एक बोलू का तुम्हाला? बोला बोला. मी या बाय आज तुम्हाला आहे ना, तुम्ही म्हणता ना ही अंगठी घातल्यावर तुमच्या पोराचं 10 दिवसात जमन हा, आणि तुम्हाला अशी सून भेट. ते या बाय मी तुमचा मला 1 रुपया नका. आता ही 21,000ची ना, एवढे म्हणते ना बाबा, माझ्याजवळ एवढे नाही. म्हणजे तुम्हाला अंगठी घ्यायची नाही? मग आता 21,000 रुपये कुठून आणायचे? राहू द्या, राहिले तर. आता एकच सांगतो तुम्हाला, सांगा ना. तुमचा मुलगा आहे का नाही, त्याच्या राहूमध्ये काय लिहिलंय माहिती आहे का? मृत्यूयोग लिहिलंय, मृत्यूयोग. तो 15 दिवसातच तुमचा मुलगा आहे ना यमलोकी जाईल. म्हणजे तुम्ही परमारणा पोत तुम्हाला कळत आहे का? हा, मग सर्व कळतं आम्हाला. हो, तुम्ही घरामध्ये काय काय लपवलं ते सुद्धा आम्हाला कळतं. पहिलेच अभ्यास व्हायले मग तुमचा. हा, मग माझे गुरु आहेत ना, 21 वर्ष एका पायावर उभं राहून तपश्चर्या केलेले आहे त्यांनी. मी असा बाबा पहिल्यांदाच पाहिलं बाई. लय बाबा जवळ पाहिलं मी, पण मला एवढा ओरिजिनल बाबा कुठंच नाही सापडला. हा. ये बाई 21 आहे ना, निदान 5,000 तरी कमी का? नाही नाही, ही सर्व अंगठ्या 21,000च्या आहेत. तुम्हाला घ्यायची असेल? मला मी निमेला निम नाही तोडलं बाबा. हो, हा फिक्स. 5,000 कमी केले. हो मावशी, ही सुद्धा आम्हाला बनवायला आहे ना लय कष्ट करावे लागतात बघा. सगळं खरं आहे, पण तुम्ही माझ्याकडे पहा थोडं. लोकांचे लाग घेतले असं, पण लोकांसारखी बाई नाही मी बाबा. हो, तुमच्या गावातल्या काय काय जणांनी तर अहो, 1.5 लाखाची घेतलेले आहेत. ते 5 लाखाच्या घेतील त्यांच्या बरोबर या नका सांगू. महापौराचं जर 10 दिवसात जमलं ना, ये बाई तुम्हाला मी 5,000 कमी करायला सांगितले, जास्ती नाही. नाही पण महापौराचं जर झालं ते ना 5 दिले मी 10 देईन ना. तुम्हाला घ्यायची नसेल तर नका घेऊ. शेवटी तुमचा मुलगा आहे बघा. आज जर त्याच्या तुम्ही बोटामध्ये अंगठी नाही घातली तर तुमचा शेवटी मुलगा तो मरणार आहे, आणि तो पण 15 दिवसातच मरणार आहे. राहू द्या, मला तर काय करायचं. ये तुम्ही माझा. बाबा एवढी पोत आहे माझ्याजवळ फक्त. ही पोत देऊ का मग? म्हणजे तुमच्याकडे पैसे नाहीत? नाही बाबा, असल्यावर मग मी काल हे करीन. एवढी पोत आहे. ती पोत म्हणताय तुम्ही, हा, ओरिजिनल सोन्याचीच आहे का ती? मग का डुप्लिकेट घालताय का? ती कुणी केली होती? ती पोरानंच करेल बाबा, तो नोकरी लागला म्हणून. आताच्या पुरी घालत्या डुप्लिकेट. आम्हाला म्हाताऱ्या माणसाला डुप्लिकेट शोभन का ती? हा, मग चालतंय, ती द्या मला. एवढी देते बाबा, पण नाही झाल्यावर मग पहा बरं का. तुम्ही काळजी करू नका हो. शिवाय तुमची सुनबाई आहे ना, हा, 5 आकडी पगाराच्या नोकरीवाली भेटेल तुम्हाला. मग पोरापेक्षा काही पोतले नाही आली मला, पण तुम्ही लय अभिप्राय दिली. मग पोराचं जमलं पाहिजे बरं का. 101% जमणार मावशी. एक जर नाही जमलं तर पहा, मला तोंड काढायला जागा नाही राहायची. पोतही जाईन माई आणि पोराचंही लग्न राहीन. मावशी तुम्ही काळजी करू नका. तुमच्या तेच मुलाच्या लग्नाला मी येईन इथं. आणि मला तुमचं ओळखपत्र पण द्या थोडं. हा, हे बघा, आम्ही काय खोटं कधी करत नाही बघा. हे लायसन आहे आमचं. हा बघा, इथं माझा फोटो आहे, नाव आहे, पत्ता आहे, फोन नंबर सुद्धा आहे माझा. हाय, पण मला वाचता नाही येत ते. ती घरात ठेवा. मुलगा आला ना, मुलाला दाखवा, तो तुम्हाला वाचून दाखवेल. खरोखर आहे का? पण काय डुप्लिकेट आणलंय? अहो, हे जेव्हा बघा, हे फोटो दिसतोय का माझा चेहरा? कोणी कोणाचे टाकीत आहे, पण मला ओरिजिनल पाहिजे. हा, ओरिजिनलच आहे. आणि ही अंगठी घ्या. हा, ती पोत द्या आता इकडे. तुमच्यावर विश्वास ठेवलाय खरी म्या.
बर मावशी सोन्याची सोन्याची. नाही हाय सोन्याची हा तीच बघून घेतलं मी. बरं मी काय म्हणतोय मावशी हा येऊ का मी कारण मला पण उशीर होतोय पुढे अजून बरेच जणांना भेटायचं आहे मला. येतो बरं का. आता कुठं जायचंय? कुठे चालला? का काय घेतलं मावशी कोण? काय नाही हा पे नाही हो. काय दिलं मावशी? पोत घेतली पोत. पोत घेतली. पोराचं लग्न जमत नाही म्हण. कुठले बाबा तुम्ही? मी त्र्यंबकेश्वरचा. त्र्यंबकेश्वरचे. हो काय काम काढलं इकडं? काय नाही जन्मकुंडली बनव. जन्मकुंडली. हो भविष्य पाहणार आहे काय? भविष्य तुमचं भविष्य माहिती का तुम्हाला? तुमची कुंडली माहिती का तुम्हाला? नाही. नाही. बस जर स्वतःची कुंडली माहित नाही दुसऱ्याची कशी काय माहित होईल? नाही ते अभ्यास केलाय ना आम्ही. अभ्यास केलाय. हो कोणत्या शाळेत? शाळेत नसतो अभ्यास. मग हे आम्ही ऑनलाईनचा अभ्यास करतो. ऑनलाईन असतं काय? हो बरं बरं. साहेब या बाबाने अख्खं गाव धुतलंय. अख्खं गाव लुटलंय या बाबानं. घराघरामध्ये जाऊन लोकांच्या कुंडाल्या काढल्या 150-150 रुपयाला आणि लोकायला खडे इकले, काहींना यंत्र इकले. बाबाने मोकार पैसा कमावलाय. कुठे ठेवला एवढा पैसा? नाही आता नाही खिशात नाही. नाही का? नाही काय हे कुंडली हे जेव्हा बघतो बनवतो आम्ही. साहेब पहिले तुम्ही ना पोलीस स्टेशनला घ्या बरं का. यांना आतमध्ये टाका चांगली ना धुलाई करा यांची. तवा कळल यांनी किती किती घरं लुटले. यांनी पार बंगले बांधले असेल. यांचे अकाउंट चेक करा बरं का. नाही नाही आता त्यांची जन्मकुंडली ना पोलीस स्टेशनला जाऊन बरोबर काढतो मी त्यांची. नाही हो जा द्या सोडून द्या. काय सोडून द्या? नुसतं आम्ही कुंडली बघतो बनवतो. अच्छा तुमची कुंडली काढू का? जेलमध्ये जाऊन आहे ना तुम्ही माझी कुंडली काढा मी तुमची चांगली कुंडली काढतो. नाही इथंच बनवतो की कुंडली तुमची. नाही माझी ना जन्मतारीख ऑफिसमध्ये पोलीस स्टेशनला. तिथं तुम्हाला माझी जन्मतारीख सांगतो. तिथं तुम्ही माझी कुंडली काढा आणि मी तुमची चांगली तिथं कुंडली काढतो. बाबा माय पैसे द्या लवकर. माय बायकोकून तुम्ही 5100 रुपये घेतले. पैसे द्या लवकर तुम्ही. ए भाऊ तुझं तो बायकोला फसवलं का? हा मग अख्ख्या गावाला फासवलंय. अरे मी पोत दिली. या बाई ही अंगठी दिली. या बाई 21,000 म्हण. त्या बाई ती अंगठी दिली या बा मला. साहेब पाहून घ्या. तरी मी फसत नाही कोणालाच. पण त्याने लय जडचे तिकडं भिडवितो. ये लोक आहे ना विचारून पुसून येत्या इकून तिकून. कुठे घेतली ही अंगठी? अरे पोराचं लग्न जमायसाठी. या अशा अंगठ्या बोटात घालून पोराचे लग्न होते का? त्यांचे ना 21,000 सांगितले. हा मी म्हणले पोर बाहेर आहे आता मापाशी काय कोणी कमावतं नाही. तो म्हण कोणा 1 लाख दिले, कोणा 50,000 दिले, कोणा 2 लाख दिले. म्हणून करताना म्हणले पण बाबा माझ्याजवळ काय रुपया नाही म्हणलं. अगं सुमन आई अशा अंगठ्या घालून काय तो पोराला पोर भेटायची. बाबा पहिले माय 5100 द्या नाही ए तर भाऊ तू 5,000 मावाली 1 लाखाची पोत दिली त्याला. ओ पोत द्या त्यांची. माय पोटात 5100 मावाली. द्या. द्या लवकर. काढ पटकन. बाबा पाय कसा कावरा भावरा झाला. काढ पटकन पोत. द्या लवकर. पोत काढ आधी. तसेच आहे ते 5100. वजून घे रे. हा आणि याला चांगलं पोलीस स्टेशनला आहे ना याची चांगली दुलई काढा हा चांगली. ते मी करतो बरोबर. तरी मी ना कोणाक पाहत नाही. मी काय ना एवढी काय खाली काय डबल खिशे शिवून ठेवले का काय तो? निघती का नाही? पाय त्याला काढू का नको? आज त्याला 2 लाखाची वस्तू त्याच्या ताब्यात गेली ना. धर आई. बाबा मी कधी जन्मात येऊन फसले नाही. या बाई हे डुप्लिकेट आहे का कसं आहे पाय बरं म्हणतो. तुम्हाला पण एक अंगठी देऊ का? हे आहे का अंगठ्या? हा साहेब एक कार्ड दाखवलं होतं हे बघून घ्या. मला काय वाचता येत नाही काय नाही. आणि तो फोन आहे ना फोन नंबर बी चेक करा खरा आहे का खोटा आहे. अरे किती घरं लुटले. येतं ते करतो काय? हो साहेब आता यांचे पैसे त्यांचे ते गळ्यातली पोत देऊन टाकले ना. अजून किती जणांचे घेतले अशा गावात पैसे? नाही ज्याचं त्याला देऊन टाकतो ना मी. देऊन टाकशील का? हा साहेब जरी दिले तरी या बाबाला सोडू नका तुम्ही. लय गावं लुटले असेल या बाबाने. नाही बाबाची कुंडली काय ना मी पोलीस स्टेशनला जाऊन आहे ना एकदम मस्त काढतो बरं का. नाही आता जाऊ द्या ना विषय सोडून. विषय सोडून द्यायचा. हो चालतो आता. अहो साहेब मला सांगा बाबा तुम्ही आता ह्या आईचं भविष्य सांगितलं मा बायकोचं भविष्य सांगितलं. हो सांगितलं की. आमच्याबद्दल तुम्हाला कोणतरी माहिती दिलीच असेल ना. भविष्य सांगतो तुला कोण माहिती देतय? हा माहिती शिवाय तू नाही असा एवढा मोठा घात करणार. साहेब कसं आहे माहिती आहे का? हा मी आता ह्यांच्या घरी गेलो. ह्यांच्या घरी सांगितलं मग तिथंच मी दुसऱ्या घराची चौकशी करतो. अच्छा हा मग तिथं जाऊन सांगतो.
परत तिथलं झालं की पुढच्या घरची चौकशी करतो. पोटच पाडण्यासाठी केलं पाहिजे ना साहेब. नाही बरोबर आहे बरोबर आहे. पोट आहे हो. साहेब याला पहिले पोलीस स्टेशनला घ्या, टायर मध्ये घालून चोपा, चांगल्या बर्फाच्या लादीवर झोपा बाबाला. बर का लय गावं लुटले. नाही. 100% मी सांगतो तुम्हाला साहेब, करोडो रुपये यांनी घोटाळा केला, करोडो रुपये. साहेब जा आता. हा चला चला आता तुमची रवानगी करतो आता सेंट्रल जेलला मस्त. साहेब कशाला जाऊ द्या ना घरी. हा चला ना, तुमची अजून कुंडलिका काढायची आहे मला. बरं चला पोलीस स्टेशनला या बरं का. हो गावात जेवढे जेवढे लोकांना लुटलंय ना तेवढ्याला पोलीस स्टेशनला घेऊन या. साहेब तुम्ही पुढे चाला, मी अख्ख्या गावकऱ्याला घेऊन पोलीस स्टेशनला येतो. मी चला. जा घेऊन. साहेब एकच मिनिट. हे बघा मी काय म्हणतो ऐका. तुमच्या घरातनं मी 5,100 घेतले होते ना, हा तुम्हाला 10,200 देतो. कोणाला काय सांगू नका. अहो गप घरी बसा ना. अरे बाबा, तुम्ही लोकांचे पैसे लुटीत्या, तुम्हाला लाज वाटते का लाज? हा ते लोक आम्हाला काय म्हणशील तुमचे गेले तुमचे दिले जागेवर म्हणून तुम्ही गप्प बसले, पण आमचे किती गेले ना. तुमचे जर गेले असते माहिती नसतं झालं, तुम्ही किती गागाट केलं असता. तसं आमचे गेले आम्ही गागाट करणारच आहे. अहो, तुम्ही लोक- आम्हाला काय सांगितलं नाही. लोकांचे कष्टाचे पैसे राहत्या, कष्टाचे, कळालं का? नाही इथून पुढं आहे ना मी परत भविष्य सांगणार नाही कोणाचं. चला चला साहेब. चला चला. पाहिलं ना सुमन आई, भाऊ मी कांदे निवडीत बसले होते, तो आला पाठीमागून आणि नादात होते. आता माझ्या कसे ते पोराचं जमान आहे ना, त्याच्यामुळे माझ्या डोक्यात नुसते बटाटे. अगं आई तुला समजायला पाहिजे. अशा कुंडल्या काढून आणि खडे विकत घेऊन आणि अंगठ्या विकत घेऊन असं तो पोराचं लग्न जमायचंय का? नाही जमायचं, पण माणूस येड वैल राहतं ना तवर. चला आता ते जाऊ दे. आता आपल्या गावकऱ्याला सांगायला लागल का पोलीस स्टेशनला चला म्हणून बाबा दारलाय. किती लोकायला लुटलं असं नाही आणि. करोडो रुपयाचा घोटाळा केला असेल बाबानं. चाल तू पहिले गावकऱ्याकडे जाऊन सांगू आपण गावकऱ्याला. हा बाबा डोक्याला ताण येतो रे कॅमेराने असा.